काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावया जतन हे उपाय लाभाचे युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईला घवा तुका म्हणे आनंद युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण पांडुरंगकार नीलांबुदाभं जगननिहितपानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा परादं वितं वितं वा सर्वमेतशमस्व जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो दयांचे केलिया स्मरणं होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरे काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्या श्यास पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सोनो पंत तथा गुणिजनतया मामासे बोलती नामे शंकर शंकरा शुभकरा निसंग जो संगती पुण्य श्लोकीचा पुण्यनगरीचा हिरा खरा शोभतो ऐशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो विठला काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सारण असावी बासर निद्रा बहुभाषण प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्तवेळी भगवत चिंतना करता कीर्तन रूपे सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध श्रीमंत साधू वैराग्य रागरसिक लोकमान्य राजमान्य देवमान्य संतमान्य वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान होण्याचा बहुमान ज्यांना सहजलेला या प्राप्त झाला छत्रपती शिवरायांचे गुरुजी जे ठरले ते जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा चार चरणाचा मानवी जीवनाला आनंदाचा सिद्धांत सांगणारा अभंग आहे विठला विठला भगवान चंद्रेश्वराच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या भगवती रेणुका मातेच्या पुण्य पवित्र स्पर्शाने पुण्यवलांकित झालेला तालुका चांदवड तालुका आणि त्या पंचक्रोशी क्षेत्रामध्ये असणारं प्रगतिशील गाव गणूर ग्राम या गणूर ग्रामामध्ये सवंद्रे कुटुंबातील तिघही बंधू
एक विचाराने जीवन जगावं यात नवल नाही, एक विचाराने परमार्थ करावा यात नवले. विठला विठला. त्या नावांमध्येच मला फार गोड वाटलं. अहिल्या, द्रौपदी, सीता. आता ऐका, तारा मंदोदरी तथा. सीता, तारा आणि मंदा म्हणजे मंदोदरी, हे तीनही नावं लाहिणीत आली. बरोबर. सीता रामाचं तत्व आहे म्हणून रामदास कारभारी सवंद्रे, त्यानंतर हरिभाऊ कारभारी सवंद्रे आणि आदरणीय नारायण भाऊ कारभारी सवंद्रे. या दृष्टीने आपण सर्व आनंदाच्या भोवऱ्यामध्ये हलकल्लोळ भक्तीचा केला. चारीधाम यात्रा केली, त्यामध्ये सर्वच आलं. आणि चारीधाम यात्रा पूर्ण झाल्यानंतर माऊंद घालण्याची परंपरा तुमची आहे यात नवल नाही. पंढरीश पांडुरंग परमात्म्याने त्रिभुवन सुंदर कोटी कंदर्प दर्पदन रुक्मिणी रमन करुणा वरुणालय पंढरीश पांडुरंग परमात्म्याने कैवल्य साम्राज्य सम्राट ज्ञानोबराय आणि प्रेम भंडारी नामदेवराय यांच्या तीर्थयात्रेचे मावंद पंढरीत केलं होतं. विठ्ठल विठ्ठल. असं आनंदाचं भरत म्हणजे मावंद. मी जे कर्म केलं नाही त्या कर्माचा सिद्धांत अध्यासाच्या दृष्टीने माझ्याकडे घ्यायचाच नसतो, परंतु आलेल्या सर्व आपल्याला जे फलित झालेलं आहे ते जगालाही कळावं मिळावं या न्यायानुसार ही सर्व अट्टहासाची परिक्रमा आहे. महाराज लक्षात ठेवा, जर गंगापूजन नाही केलं तर काही बिघडत नाही, पण लक्षात ठेवा त्याच्यातून पुण्य जे आपण मिळून आलोय तो इतरांना देणं हे स्वाभाविक आहे. मला सांगा, आता ह्या ठिकाणी हे गंगापूजन, माऊंदय गणगोत्र, नातेवाईक मंडळी, मुली भाचे नातू, सर्व साडू सासरे, दीर मेवणे जावा, सगळ्यांना कॉल झाले, फोन झाले. 1 महिन्यापासून चालू असेल बाई गंगापूजन आहे, गंगापूजन आहे, गंगापूजन आहे. त्या गंगापूजनाने वाणीमध्ये गंगा आला, पुण्य मिळालं. विठ्ठल 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 विठ्ठल. असं आनंदाचं भरत हे गंगापूजन. मावंद या तिन्ही बंधू त्यांच्या भगिनी सुद्धा यामध्ये सहभागी आहेत आणि सर्व मंडळी मोठ्या संख्येनं आपतेष्ट नातेवाईक गणगोत्र मातृवर्ग पितृवर्ग बंधूत प्रेम करणारे सर्व गुणीजन टाळकरी मंडळी. त्यापैकी आवाजाच्या दुनियेमध्ये जी भजनानंदी परंपरा आहे ती भजनानंदी सत्वगुणाचं प्राबल्य ज्यांच्या स्वरामध्ये येतं ते आदरणीय हरिभक्त परायण आपल्या परिसराचे रत्न असणारे त्यापैकी आदरणीय हरिभक्त परायण अक्षयजी महाराज वाघ यांनाही वंदन करतो. आणि नवल केवडे केवडे नकळे ऋषिकेश महाराजांचे कोडे या बाबतीमध्ये आदरणीय हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज नवले यांनाही वंदन करतो. आणि आमचे गांगुडे दादा बोपानेकर आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वारकरी शिक्षण संस्था आदी करून भगवती नारायणी वारकरी शिक्षण संस्था त्र्यंबकेश्वर यांनाही वंदन. माझ्या सखुबाई मुक्ताबाई त्यांना वंदन. विनेकरी महाराज साहेबराव महाराज यांना वंदन करतो. उत्तम अशी साऊंड सिस्टीम. गावकरी भजनी मंडळांना वंदन, धन्यवाद. आदरणीय हरिभक्त परायण आमचे अर्जुनजी महाराज गांगुर्डे अतिशय छान पद्धतीनं शिबिर वगैरे सगळ्या रचना पार पाडतात बालमनावर संस्कार रुजवण्याच्या. ते ह्या ठिकाणी उपस्थित आहे. आणि अधिष्ठान स्वरूपामध्ये श्रोतू सज्जनापैकी आदरणीय हरिभक्त परायण पूजनीय कदम माऊली, आदरणीय हरिभक्त परायण आमचे मार्गदर्शक परमार्थिक आदरणीय कैलास नाना देशमुख, आदरणीय आमचे मांदळे भाऊ आदी करून बरीचशी पाहुणे मंडळी आता ह्या ठिकाणी आहे. सगळ्यांच्या चरणी वंदन करतो. अल्पशा वेळेमध्ये बरं का, आता कसं आहे वेळ कशी आहे अल्पशी आहे, विषय मोठा आहे आणि चौकड्याचा अभंग आहे. विठ्ठल ऐका, मानवी जीवन हे सगळं तीर्थयात्रा वगैरे का करायचं की आपल्याला पुण्य प्राप्त झालं. पुण्य काय करतं, आनंद देतं. आनंदाचा सिद्धांत जगद्गुरु तुकोबरायाच्या अभंगामध्ये सांगतात. का सांगावा लागला, कारण हे मायाधिक प्रपंच आहे. मायेच्या प्रपंचामध्ये दुःखाशिवाय काही नसतंच अशी माया असते. महाराज विठ्ठल विठ्ठल. तेने विना जीवा सुखा सुखा देव करुणी घ्यावा
तेने विना जीवा सुख नोये. ही भूमिका महाराज एका देवाला प्राप्त नाही तर एरती माईक दुःखाची जनती नाही आदी अंत्य अवसान. कारण का जिला आधी नाही अंत नाही, जे मध्य वाचतं ते मिथ्या असतं, जे मध्य वाचतं ते दुःखाला कारणीभूत असतं. महाराज ही माया आहे. महाराज संसारामध्ये तुमच्या नजरेभोवती तुम्हाला दुःख दिसेल यात नवल नाही, तिथे सुखाचा विचार सुद्धा नाही असा मायेचा सुखाचा विचार नाही कोटी, सुखाचा विचार नाही कोटी, सुखाचा विचार नाही कोटी, सुखाचा विचार नाही कोटी. दुःख बांधपणे आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोटी, सुखाचा विचार नाही कोटी. दुःख बांधपणे आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोटी, सुखाचा विचार हो. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. महाराज ह्या मृत्यू लोकामध्ये सुख नावाचा विषय नाही हो. महाराज नाही असं कसं म्हणतात? मग सुख नाही मग आम्ही जगायचं नाही का? जगायचं. प्रपंचामध्ये तुम्ही सुख शोधताय पण तो सुख नाही, सुखाचा सुखाभास आहे. आनंदात भार दूर राहिला. मला फार गोड आठवतात. भजन करा विठ्ठला विठ्ठला जेने दिगमंडळ जिंकिले, समुद्र वलांकित राज्य केले, नानाविध भोग भोगिले, जे नाही देखिले सुरवरे. अनुकूल स्त्रिया पुत्र, अनुकूल राज्य स्वतंत्र, अनुकूल मंत्री पवित्र, ते विचित्र नाना भोग त्यागिले. महाराज एवढं महाराज ऐश्वर्य राजा भरताच आहे, ज्याने दिगमंडळ जिंकिले, समुद्र वलांकित राज्य केले, नानाविध भोग भोगिले, नाही देखिले सुरवरे. पण त्या राजाला सुद्धा ते राज्य सोडावं वाटलं. कारण का? त्याच्यामध्ये आनंदाचा ठेवा दिसला नाही. विठ्ठला विठ्ठला. प्रपंचामध्ये प्रत्येकाला दिसतात लोक हसताना, यात नवले. प्रत्येक व्यक्तीच्या जवळ तुम्ही 1 तास बसून बघा, त्याचा खरा चित्रपट सुरू होतो. मग तुम्हाला कळेल का त्याच्या जीवनातला चित्रपट किती दुःखाचा आहे. मग एवढ्या मोठ्या दुःखाच्या भोवऱ्यामध्ये आम्हाला आनंदाचा सिद्धांत सांगा. जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणतात 100% सांगतो, पण त्याच्यासाठी काहीतरी आचारसंहिता आहे. सहज मिळेल का? ती आचारसंहिता सांगत असताना महाराज म्हणतात तुमचा दुःखाचा भोवरा एका क्षणात संपेल, पण मी जसं सांगतो तसं ऐका. अभंगाचं प्रथम. काळ सारावा चिंतन, काळ सारावा चिंतन, एकांतवासी गंगास्नान, एकांतवासी गंगास्नान, देवाचा पूजन, देवाचा पूजने, प्रदक्षिणा दक्षिणा तुळशीचा, दक्षिणा तुळशीचा, तुळशीचा, आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. देवाचा पूजने, प्रदक्षिणा तुळशीला, सर्वजणे पंचवासी गंगास्नाने, देवाचा पूजने, प्रदक्षिणा तुळशीला. काळ सारावा चिंतने. आनंदाचा सिद्धांत मिळतो तुम्हाला, पण मी सांगतो तसं. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. महाराज पण तो स्वतःकडे तुमच्याकडे अनुभव सिद्धता आहे का? कारण स्वतःकडे अनुभव नसेल तर जगाला सांगू नये. अनुभव आले अंगा ते या जगा देतसे. माझ्या एकनाथ महाराजांकडे एक माता लहान लेकराला घेऊन आली. सगळ्यांना माहीत आहे. गुळ खायचा, तो किलोची किलो गुळ खायचा.
एक किलो एका दिवसाला गुळ खायचा म्हणले महाराज. आता त्या काळामध्ये नाथरायाची कीर्ती अजरामर होती, जगप्रसिद्ध होती. म्हणले नाथराया काहीतरी करावं, हा गुळ खातो सोडवा. नाथराय म्हणले 1 महिन्याने. 1 महिनाभराने आल्यानंतर नाही, अजून 1 महिन्याने. बराच काल गेला आणि मग नाथरायाने सांगितलं बाळा गुळ सोडून दे. ती म्हणली एवढं सांगण्यासाठी एवढे दिवस. म्हणले माय खरं सांगू का, तो गुळ मलाच अगोदर अतिप्रिय होता, अगोदर तो मी सोडला, नंतर जगाला सांगितलं. मला असं वाटतं तेव्हापासून गुळाचा आणि कीर्तनकारांचा संबंध आहे. विठ्ठल विठ्ठल. बरं ऐका, हे कधी पण स्वतः का हो तो को बरा आहे, तुम्ही आनंदाचा सिद्धांत सांगतात, मग तुमच्याकडे तो अनुभव आहे का? अनुभव आहे. महाराज म्हणतात आमच्याकडे सामान्य अनुभव नाही, आम्ही आनंदाच्या सिद्धांतात राहत नाही, यात नवल नाही, आम्ही आनंदाचा आहार केला म्हणले. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. नका तर पाडो गारे तुम्ही, नका तर पाडो गारे तुम्ही, नका तर पाडो गारे तुम्ही. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका तर पाडो गारे तुम्ही, नका तर पाडो गारे तुम्ही. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका तर पाडो गारे तुम्ही, नका तर पाडो गारे तुम्ही. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, बुंदीचे नाही, कशाचे? आनंदाचे लाडू खातो आम्ही. महाराज आमचा आहार आनंदाचा झाला, यात नवल नाही महाराज. आम्ही आमचा व्यवहार सुद्धा त्या आनंदाच्या सुखाचा केला. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. आनंद कोंडला मागे पुढे, आनंद कोंडला मागे पुढे. सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. आनंद कोंडला मागे पुढे, आनंद कोंडला मागे पुढे. आम्ही आनंदाचे लाडू खाली, त्याचा परिणाम आमचा व्यवहार सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला. कारण जैसे खावे अन्न तैसेच होय त्याचे म्हण. मग आम्ही आनंदाचे लाडू खाल्ले, मग आमचा व्यवहार आहे सुखाचा झाला. परिणाम तो सुखाचा व्यवहार होत असताना एवढ्यावर आम्ही थांबलो नाही, त्याचे अलंकार घालून आम्ही मिरू लागलो. म्हणजे सर्व सुख लालो सर्व अलंकार, 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 सर्व सुख लालो सर्व अलंकार. आनंद निर्भर डुलत असो, आनंद निर्भर डुलत असो. सर्व सुख लालो सर्व अलंकार, आनंद निर्भर डुलत असो, आनंद निर्भर डुलत असो. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो. सर्व सुखाचे अलंकार केले आम्ही, तोळ्याने नाही किलोने घातले. आणि एवढे घातले महाराज, ते नटून दिसत नाही, पण असल्याशिवाय राहत नाही. काही नसतं, हातात अंगठा नसता, गळ्यात काही नसतं, पण हरिभक्ताच्या चेहऱ्यावरचा आनंद ब्रह्मांड नायकाला सुद्धा मोजता येत नाही महाराज, एवढा आनंद असतो. महाराज सांगा, तो अलंकार असा आहे, तो दुःखाला कारणीभूत होत नाही. पण तुमच्या गळ्यामध्ये जे अलंकार आहे ते दुःखाला कारणीभूत होतात. भरपूर आहे, नका झाकू नका. आता मी कुठे घेऊन जाणार आहे, उगाच कशाला पदर सवरता. पण भरपूर आहे. तोळ्याने 4 तोळे 3 तोळे 4 आहे. जर जमा केलं तर बहुतेक किलो सुद्धा होऊ शकतं. नाही जमा नाही करणार, पण ऐका ऐका ऐका. नाही मी जमा करायला लागलो, तुम्ही मला सेंटरला जमा करून द्या, त्यात संशय नाही. ऐका पण लक्ष द्या.
हे जे अलंकार आहे हा सुखाचा विषय वाटतो का नाही तुम्हाला? नाही. गळ्यातले जे नेकलेस घातले हे सुखाचा विषय नाही. मग इकडे त्रास का बरं ह्या लोकांना? यांचे चेहरे का बरं उतरले एवढे? लाख रुपये जरी झालं तरी घ्यावं लागतं का नाही? मग मारा सुख नाही, तो सुखाचा सुखाभास आहे. त्या अलंकाराची इच्छा केली माझ्या सीता मातेनं, परिणाम ब्रह्मांडाच्या नायकाला मुकावं लागलं. विठला विठला महाराज गळ्यामध्ये सोनं असल्यानंतर जेवणावर लक्ष लागत नाही. सारखा हात असा असतो. गर्दीमध्ये असतो का नाही? लागतं का लक्ष? खरं सांगा बरं, प्रामाणिक सांगा, लागतं का लक्ष? नाही लागत. कशाकडेच लक्ष लागत नाही ते गळ्यामध्ये असल्यानंतर. पण आमचं तसं नाहीये. आमच्या अलंकार असे, आमचं लक्ष जगाकडे राहिलंच नाही, अंतर्मुख झालं. हा अलंकाराचा फरक. आनंद निर्भर डुलत असो. महाराज गळ्यामध्ये घातलेलं 5 तोळ्याचं वाडू, कैलास ना वाडू का नको? वाडू बस झालं ना? बस बस. काय नाणी आलीत का? नाही ना. हा 5 तोळ्याचा नेकलेस किती? 5 लाखाचा. आनंदाचा विषय, सुखाचा विषय, सोनाराच्या दुकानामध्ये. पण तिथून निघाले, नकळत चांदवडच्या गर्दीमध्ये गेले. आता पुढे मी काय बोलायचं मला तुम्हाला कळवून, आणि गेलं. सुखाचा विषय का दुःखाचा? दुःखाचा विषय. म्हणून ज्यांना ते दुःख कायमचं घालवायचं असेल त्यांनी कीर्तन झाल्यावरती ऐका 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 ऐका, विनोदाचा भाग सोडा. पण जो विषय तुम्हाला सुखाचा आनंदाचा वाटतो तो दुःखामध्ये कधी परिवर्तित होईल सांगता येत नाही. पण आमच्या ठिकाणी आलेला आनंद पुन्हा कधीही जाऊ शकत नाही. हा अनुभव तो कोबारायांचा आहे. मग तो तुम्हाला पाहिजे का? मग मी सांगतो तसं करा. काळ सारावा चिंतने, चिंतेमध्ये नका घालू. एवढं सुंदर जगत दिलंय, एवढे गोड नदी नभ चांदणी आकाश तारांगण, हे सर्व आनंदाचा विषय भोगण्यासाठी दिलंय. देवाचं रूप त्याच्यामध्ये पाहण्यासाठी दिलंय. एवढं सुंदर शरीर तुम्हाला आम्हाला दिलंय. हे सगळं देवाला जोडण्यासाठी जर दिलेलं असेल तर या इंद्रियाच्या द्वारा आनंद लुटण्याचं देवाचा आनंद वर का. पण आता मला सांगा, इथं एवढा गोड आता मिरवणूक झाली, आदिवासी बांधव आले, त्यांनी मोर नृत्य वगैरे सगळं केलं. ते नृत्य सुद्धा कशासाठी आहे? तुमच्या ठिकाणी असणारं जे टेन्शन आहे सध्या, कांद्याला मार्केट नाही, पाऊस पडतोय, सगळं शेतीचं नियोजन बिघडवलं, हे जे टेन्शन आहे मला सांगा, ते जे चालू होतं त्यावेळेस तुमच्या बुद्धीमध्ये एवढं तरी ते राहिलं का? कारण सत्वाच्या ठिकाणी आनंद असतो, तिथे मायेचं दुःख राहतच नाही. मग तुम्ही काय करा? त्या मायेची चिंता करू नका. त्या मायेचा जो अधिष्ठान स्वरूप परमात्मा आहे तो काळ सारावा चिंतने. कारण का चिंतने काळ सारावा? मग तुम्ही बाकीचं काहीच करायचं नाही का? नाही करायचं. कारण का? ज्या भगवान परमात्म्याने आपल्याला हा देह दिला त्याचं चिंतन सोडून काहीच करायचं नाही. विठला 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 जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगजीवन नारायण गायन गुण तयाचे. ज्या भगवान परमात्म्याने देह दिला त्याचं चिंतन अखंड करा. मग चिंतन करणं म्हणजे काय? तद चिंतनम तद कथनम अनन्य तद प्रबोधनम. त्याचं निधिध्यासन करणं, त्याचं मनन करणं, त्यालाच आठवणं, याला चिंतन म्हणा. अधिक विस्तार करणार नाही. काळ, आता काळ ह्या शब्दाला तर एक धावता घेतो. काळ म्हणजे वेळेला सुद्धा काळ म्हणल्या जातं, जन्म मरणाच्या साखळीला सुद्धा काळ म्हणल्या जातं, आणि आपल्याला मिळालेला जो एक एक क्षण असतो त्याला सुद्धा काळ म्हणल्या जातं. विठला विठला काळ सलाम गुलाम करी तुकया घरी राबतसे. काळ 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 वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. काळ ह्या शब्दाचे भिन्न भिन्न अर्थ होऊ शकतात. आपण लक्षात ठेवायचं, आपल्याला 84 लक्ष योनी भोगल्यानंतर एवढा उत्तम नरदेह प्राप्त झाला, हाच आपल्याला काळ मिळाला. तो काळ सारावा चिंतने, चिंतनामध्ये तो काळ सारावा, घालवावा. बरं, पण तो कुठे घालवावा? एकांत वाशी गंगा स्नाने. गंगा स्नान, मला ह्या मुद्द्यावर थोडं थांबायचंय. गंगा ही पवित्र आहे. भारतीय वैदिक सनातन हिंदू धर्माच्या परंपरेमध्ये गंगा जलाशिवाय विधी नाही, गंगा जलाशिवाय पूर्णत्व नाही, आणि गंगा जलाशिवाय निरोप सुद्धा नाही. विठला नेमकी ही गंगा आहे तरी कोण? ब्राह्मी गंगा वेगळी, गौतमी गंगा वेगळी. भारतामध्ये उत्तर दक्षिण 2 भाग पडतात. उत्तर काशी वाराणसी, उत्तर गंगा ब्राह्मी गंगा आत्ता ती आहे जी जाते
हिमालयापासून उगम पावते गंगासागराला गंगोत्री ते गंगासागर जाते ती ब्राह्मी गंगा आणि गौतमी गंगा जी आपल्या ब्रह्मगिरीवर उगम पावते गुप्त गंगाद्वारातून कुशावर्त सोमेश्वर आणि नंतर प्रवाहित होते पैठण मार्गे ती समुद्राला मिळते। ही जी आहे ही गौतमी गंगा। जसं उत्तर काशीपीठ वाराणसी तसं दक्षिण काशीपीठ प्रतिष्ठान क्षेत्र। विठ्ठल विठ्ठल प्रभू रामरायाची वंश परंपरेच्या ठिकाणी ह्या रघुकुलाच्या परंपरेमध्ये गंगेचा सुयोग येतो। कोण आहे? राजा सगर जे आहेत त्यांना आपल्या कौंडिन्यपुरातली पत्नी केशिनी नावाची आणि दुसरी पत्नी सुमिती नावाची मुलबाळ होत नाही म्हणून अनुष्ठान मांडलं भृग ऋषीच्या ठिकाणी मेरू मंदर पर्वतावरती। अनुष्ठान सिद्धीला गेलं, तप सिद्धीला गेलं। वरम देही सांगितलं काय इच्छा आहे? म्हणले आम्हाला संतती नाही, कारण ग्रस्त आश्रमाचा नियम आहे महाराज, लाभो संतती संपदा बहुतुमा, पुढचं नाही एवढंच। लगेच डोलात लागले होते लगेच, तुम्हाला वाटलं आता अक्षरच पाहिजे होते फक्त। बरं ऐका, संतती हा गाभा आहे। बरं मग आम्हाला नाही म्हणले कसं पाहिजे? म्हणले मी वरदान देतो पण 60,000 तुमच्या ठिकाणी होतील म्हणले एकाच्या ठिकाणी, आणि एकाच्या ठिकाणी एकच मुलगा राहील पण तो ह्या राज्याला विस्तार करणारा राहील। मग सुमतीने तो मागितला आपलं सुमतीने मागितला की माझ्या ठिकाणी तो मुलगा द्यावा, आणि केशिनीच्या ठिकाणी 60,000 मुलं झाली महाराज। एवढे मुलं झाले, कुंभ झाला तो विस्तार सांगत नाही, फोडला त्याच्यातली मुलं झाली ती मोठा अनाचार काय सत्ता संपत्ती आणि तारुण्य एकत्र आला, अपराध होण्याची दाट शक्यता आहे। विठ्ठल विठ्ठल अपराध त्यांच्याकडून झाला। काय झाला? राज्य समृद्ध झालं होतं, आणि राज्य समृद्ध झालं होतं म्हणून त्यांनी अश्वमेध नावाचा यज्ञ केला। अश्व म्हणजे घोडा, परिणाम यज्ञ करायचा आणि अश्व मोकळा सोडायचा। तो अश्व ज्या ज्या राज्यातून जाईल त्या त्या राजाने येऊन त्याला वंदन करायचं, आणि ज्याला युद्ध करायचं असेल समोरच्यांशी म्हणजे रघुकुलाशी त्याने तो अश्व धरायचा। कोणीही धरला नाही भारतामध्ये, ज्याने त्याने वंदन केलं मानाचे हार घालायचे आणि अश्वाला पुढे काढून द्यायचं। पण इंद्राला भीती वाटली, इंद्राला वाटलं काहीतरी करावं, जर यांचा अश्वमेध यज्ञ सिद्धीला गेला तर माझं इंद्रपद जातं, मग इंद्रपद जाईल म्हणून त्या भीतीने त्याने अश्व सोडला आणि कपिल मुनींच्या आश्रमामध्ये नेऊन बांधला। कपिलजींना काही माहीत नाही, ह्या सगरपुत्रांनी पाहिलं आणि आमचा अश्व बांधला म्हणून आरेरावीची भाषा केली। बघता काय साधुही महाराज तपस्वी, पाणी घेतलं आणि शापित केलं, भस्म केले महाराज। विठ्ठल विठ्ठल मग आता त्याला पर्याय म्हणले पर्याय आहे, हे मोक्षगतीला जातील पण स्वर्गातील असणारी गंगा पृथ्वीवर आणावी लागेल। मग समंजस सगळ्या राजांनी प्रयत्न केला, दिलीप राजाने तप केलं, पिढ्यानपिढ्या तप केलं पण येईना, पण त्या वंशामध्ये भगीरथ राजा आलाय। भगीरथ राजाने 36 वर्ष 3 ठिकाणी अनुष्ठानं केले, तप केलं, परिणाम गंगा मातेला पृथ्वीवर यावं लागलं। म्हणून आजही जर एखाद्याने प्रपंचामध्ये अनासाये कष्ट जर केले तर त्याला उपमा दिल्या जाते व्याकरणामध्ये, त्याने त्यासाठी भगीरथ प्रयत्न केले। एखाद्याला गायनाला स्वर नसतो पण 12-12 वर्ष कष्ट करतात पण स्वर आणतात, भगीरथ प्रयत्न। एखाद्याला मृदंगाचा ताल नसतो पण रियाज करून करून भगीरथ प्रयत्न। काहीच नसतं, अपयश येऊन थकतात माणसं पण आयुष्यभर कष्ट करतात, आणि एक दिवस लक्ष्मीला सुद्धा तिथे यावं लागतं, भगीरथ प्रयत्न आहे। त्या पद्धतीनं भगीरथाने प्रयत्न केले आणि गंगेला पृथ्वीवरती आणलं। आणि ती जी ब्राह्मी गंगा हिचं मूळ उगम असताना असं आहे, वामन अवतार जो येतो, कच्छ मत्स्य वराह नृसिंह वामन परशुराम राम श्रीकृष्ण बौद्ध कलंकी जे अवतार आहे त्याच्यामध्ये जो वामन अवतार येतो, वामन अवतार हा नृसिंह अवतारानंतर झाला। वामन अवतार कोणासाठी झाला? बळीराजासाठी झाला। बळीराजा दान धर्म करत असताना यज्ञ करत होते, त्यांचा यज्ञ चालला, तो यज्ञ सिद्धीला गेला का इंद्रालाच भीती होती। मग त्या ठिकाणी वामनजी गेले आणि वामन अवतारामध्ये त्रिपाद भूमी दान मागितले। किती पावलं द्यायचे? 3 पावलं। पहिला पाऊल पृथ्वीवरती, दुसरा पाऊल जो गेला वैकुंठ धामामध्ये ब्रह्मलोकामध्ये, ब्रह्मदेवाने आपल्या कमंडलूमध्ये असणारं ह्या जगत निर्मितीच्या वेळेस जे तीर्थ आहे ते तीर्थ भगवंताच्या पायावर जे टाकलं आणि ते पायावरचं तीर्थ जे निर्माण झालं तीच गंगा, ती गंगा पृथ्वीवरती राजा भगीरथाने आणली। अशी जी गंगा वाहते प्रवाहित होते गंगोत्री पासून ते समुद्रापर्यंत, का फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे। विठ्ठल विठ्ठल अशी जी गंगा आहे, अशा गंगेच्या ठिकाणी एकांतवासी
गंगा स्नाने. आणि दुसरी जी आपली ही गंगा आहे गौतमी गोदावरी. गौतमी गंगा म्हणजे काय? गौतम ऋषीसाठी प्रगट झालेली. कशी प्रगट झाली? मोठा इतिहास आहे. गंगेला भगवान भोले बाबाने ज्यावेळेस हलहाल विष प्राशन केलं त्यावेळेस दाह होऊ लागला म्हणून सर्प गळ्यामध्ये घेतला, चंद्र डोक्यावर घेतला म्हणून चंद्रशेखर भगवान झाले. मग काय करावं? गंगा थंड असते म्हणून डोक्यावर घेतली. आणि जे डोक्यावर माणसं बसतात ते खाली उतरत नाही. नारद महर्षी म्हणले, एक दिवस आले, म्हणले आई साहेब बरं आहे का? कोणाला? पार्वती मातेला. म्हणले बरं आहे. प्रपंच काय म्हणतो? म्हणले बरं आहे. मला तुमचं सगळं बरं वाटतंय पण ते डोक्यावर बसलेलं प्रकरण जरा वाईट वाटतंय. म्हणले म्हणजे कोणाच्या डोक्यावर? भोले बाबाच्या डोक्यावर. आणि ते डोकून बघते म्हणले आनंद घेते. मग काय करायचं? आता कळ लागली, खाली घ्या. कारण कळ लावण्याचं कारण असं होतं का तिला फक्त कुठल्याही कारणाने पृथ्वीवरती आणायचं होतं. आणण्यासाठी संकल्प सुटला. आणि ह्या बाजूला सुद्धा गौतम ऋषी अनुष्ठान करत होते. महाराज गौतम ऋषीचं तप असं होतं, दुष्काळामध्ये साळी उगवायच्या आणि त्याच साळीचा नैवेद्य करायचा आणि सर्व ऋषीमुनींना भोजन द्यायचं. एवढे तपस्वी साधू होते. पण त्यांच्याकडून एक दिवस अशी दरबाची काडी घेतली. ती कोणी? गणपती बाप्पाच होते. गणपती बाप्पाला आईचा न्याय करायचा होता. दरबाची काडी मारून फेकली. हे ऐकत चला बरं का जरा, म्हणजे लावून घ्या आता कुठेतरी तुम्ही. हां. आणि ती दरबाची काडी मारून फेकली. त्या दरबाच्या काडीनं गोहत्येचं पातक झालं. तिथे काय निर्माण झाली? गोहत्येचं पातक झालं. म्हणून काय करायचं? हे घालवण्यासाठी गंगेला तुम्ही प्रगट करा. ओम नमः शिवाय. तप सुरू झालं आपल्या ब्रह्मगिरीवरती. भगवान भोले बाबा शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वरम दे मागा. म्हणले काहीच लागत नाही, तुम्ही नाही, तुमच्या डोक्यावर जी माता आहे ती मला पाहिजे, तिला प्रगट करा. गंगा म्हणले मी खाली उतरणार नाही म्हणून डोक्यावर बसून द्यायचं नाही. विठ्ठल विठ्ठल तसं लावून ना घेऊ कुणी मनाला. मी उगाच असं सरळ केला इशारा. जाता जाता डोक्यावर बसले, खाली उतरत नाही म्हणून भगवंताने तांडव केलं. आणि सर्वांना तो प्रसंग माहिती, जटा आपटल्या तिथे. आणि त्या ठिकाणी गंगा प्रगट झाली. पण रागाने गुप्त झाली. मूळ उंबराच्या खोडामध्ये पुन्हा गंगाद्वारात प्रगट झाली. नंतर कुशावर्त म्हणजे काय? कुश म्हणजे गवत. आवर्तन, गवताचं जे आवर्तन झालं त्याला नाम कुशावर्त पडलं. आणि त्या आजही बघा, याला उदाहरण सांगतो. आपण सर्व शेतकरी वर्गातले, आता ड्रीपचा जमाना आला, ड्रीप सोडा, पण मोटावरचं पाणी, मोटरीवरचं पाणी, काळी शार जमीन आहे आणि बारेत येता असताना माती निघून गेली पण पाणी अडवायचं काय करतात? गवत गवत. हां, गवताने पाणी थांबतं. आणि त्या ठिकाणी ऋषींनी सुद्धा ते पाणी अडवलं, गंगेला आवर्तन केलं. नंतर ते सोमेश्वराच्या ठिकाणी प्रगट झाली. अशी जी गोवदहरी नाम गोदावरी हे नाव जे पडलं, ती गौतमी गंगा, ती ब्राह्मी गंगा, अशा ज्या दोन्ही गंगा आहे, या गंगेच्या ठिकाणी एकांतवासी गंगा स्नाने. विठ्ठल विठ्ठल. आता हा झाला लौकिक एक अर्थ. तुम्ही म्हणाल का हो, आता कदम मौली सारखी महाराज मंडळी आहे, ते म्हणाल मग आता का सर्वांनी गंगेत जाऊन बसायचं का? आम्ही म्हातारे झालो, वृद्ध झालो, मग आम्ही काय करायचं? ऐका, असं नाही आहे ते. त्या ठिकाणी गंगा त्या ठिकाणी आहे, पण त्या गंगेच्या स्मरणाने सुद्धा तुम्हाला पुण्य मिळतं. एक याला मानस पूजा म्हणायचं. दररोज हात जोडायचे. नमामि गंगे तव पाद पंकजम सुरासुरेर वंदित दिव्य रूपम भुक्तिं च मुक्तिं च ददाशि नित्यं भावानुसारेण सदा नराणाम. म्हणायचे श्लोक. हेही जमत नसलं तर माझ्या नामदेव रायांनी गोड पर्याय दिला. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाते भंगा, सकळ दोष जाते, सकळ दोष जाते भंगा, सकळ दोष जाते भंगा, सकळ दोष जाते भंगा, सकळ दोष वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाते भंगा, सकळ दोष जाते भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाते भंगा, सकळ दोष जाते भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. महाराज तुम्ही वाणीने काय म्हणा, फक्त गंगा गंगा म्हणा. एवढं जमत नसेल तर जुन्या काळातली मंडळी मला जास्त हुशार वाटली महाराज. प्रत्येकाच्या घरामध्ये गंगा आलय असायचं. त्याला आपल्या शुद्ध भाषेमध्ये
गंगाळे आडनावाचे माणसं नाही, मग गंगाळ गंगाळ नाही, गंगा अधिक आलय, स्वर संधीचं उदाहरण दे. गंगा अधिक आलय, जे गंगेचं आलय आहे असं जे आहे त्याला गंगा आलय असं म्हणतात. पण आपली वाणी हुशार असल्यामुळे आपण त्याचा उपरोधिक शब्द करण्यासाठी गुरुरे आदरणीय पूजनीय संदीपन दादा फार गोड प्रकरण सांगतात. आज कोण वार आहेत? आत्ता रविवार आहे. जुनी मंडळी आठवा बरं लासलगावचा बाजार कुठल्या वारी? आईतवारी. आईतवार नाही, तो आदित्यवार आहे. आदित्य म्हणजे सूर्याचा वार. रवी सुद्धा सूर्याचा नाव आहे. 12 नावं जे आहे, ओम आदित्याय नमा, भास्कराय नमा, रवये नमा, हिरण्यगर्भाय नमा, खगाय नमा, वैष्णवे नमा, हे जे नावं आहेत ना, ह्या 12 नावापैकी एक नाव आहे आदित्याय नमा. आदित्य म्हणजे सूर्य, सूर्याचा जो वार आहे तो म्हणजे आदित्यवार. आपण केला वडाळीचा बाजार, बृहस्पतिवार आहे. बृहस्पती हे देवांचे गुरु आहे आणि म्हणून गुरुवारला बृहस्पतिवार. आणि आपण केला बस्तरवार. बस 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 बस्तरवारी. असं नाही, आपल्याला सवय महाराज. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बहुगुण असतं. बहुगुण, त्याला बहुगुण नाव आहे. अनेक गुणांनी युक्त असतं ते बहुगुण. आपण त्याला म्हणतो भगुण. सामान्य घटना आहे का महाराज? हे तुझं नाव काय रे? हा, कार्तिक आहे ना? पोरं तुला कार्तिकच म्हणते का? काय म्हणता? का ठाकरे म्हणता का? बर, तुझं काय नाव आहे? संकेत. पोरं काय म्हणता? संख्या. मला माहिती आहे ना. हा, जाऊ दे, आता विस्तार होत नाही. हा ज्याचा त्याचा स्वतंत्र अनुभव आहे, माझ्याकडेच घेतो ना. हां, आजही जर चांगले माझे मित्र कंपनी जर चांगले रंगात असले तर काय चाललं समय म्हणतात, विठ्ठल विठ्ठल. सवय सवय आपल्याला अपभ्रंश करण्याची, म्हणून गोदावरी मातेचा सुद्धा आपण अपभ्रंश केला. आपल्याला अपभ्रंश करण्याच्या सवयी, त्या सवयीनुसार ही जी गंगा आहे ते गंगाळ आपल्या याच्यावरून विषय गेला होता. गंगा आलय याने सुद्धा गंगा वाणीत यावी. वाचे म्हणता गंगा गंगा, किंवा काहीच नाही जमलं तर गंगा सिंधू सरस्वतीचे यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चर्मणवती वेदिका क्षिप्राव्यत्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता कुर्वंतु मे मंगलम म्हणावं आणि अंगावर पाणी घ्यावं. ज्या ज्या तीर्थात जाल त्या त्या तीर्थाचं स्मरण करावं. आपण तीर्थयात्रेला गेल्यानंतर काय करावं हे ऐका. विठ्ठला विठ्ठला. 1-1 रुपया जमा केलेला असतो आयुष्यामध्ये, आणि तसा तर नेहमी जव हे सकळ सिद्ध आहे. हात चालवया पाय तव आपले स्वीत पाय तीर्थयात्रे जाय चुको नको. शरीर चांगलं पाहिजे, पण आता प्रपंचाच्या व्यापामध्ये होत नाही. म्हणून वृद्धकाळामध्ये मुलं म्हणतात ट्रॅव्हल्स न जा. 1-2 महिना आपण फिरतो, एवढा पैसा खर्च करतो, आणि ज्या तीर्थाला आपण जातो त्या तीर्थाला गेल्यानंतर आपण अखंड त्या तीर्थाचं स्मरण करावं, दान धर्म करावं, ध्यानधारणा करावी, घरचं काही आठवू नाही. गंगा स्नान कसं करावं एवढं ऐकून ठेवा. ज्यांचं झालंय त्यांनी ऐका, ज्यांना करायचंय त्यांनी ऐका. आपली मंडळी, पहिला नियम आहे गंगा स्नानाचा की अगोदर आपण आहे त्या ठिकाणी सुंदर स्नान करावं. नळावर असेल कुठेतरी, अगोदर स्नान करावं. स्नान झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र घालावे, गंध पूजा करावी, आणि नंतर गंगा स्नानाला जावं. पारुस गंगेत जाता येत नाही. आपण हुशार मंडळी, आपण आपल्या घरून उठतो त्र्यंबकेश्वरला कुशावर्तात जातो. विठ्ठल विठ्ठल. का जाता येत नाही मला सांगतो. तुम्ही आपल्या घरातली देवाऱ्याची पूजा करायची, देवघराची. पारुस करता का आंघोळ करून करता? आंघोळ करून. आम्ही कीर्तन करतो, पारुस करतो का आंघोळ करून? आंघोळ करून. तुम्ही आता काय करून आलेत? मग मला सांगा, प्रत्येक गोष्ट पवित्र जपायची आहे तर स्नान करून करायचे. मग गंगा ही पवित्र आहे, ती भगवती आहे, आणि तिला भेटायला जायचं असेल तर सोहळ्यामध्ये गेलं पाहिजे. पहिला नियम. बरं, दुसरा नियम आहे चप्पल घालून जायचं नाही. किमान 50 पावलं गंगेपासून चप्पल दूर पाहिजे. अनवानी पायानं शरणांगत झालो पाहिजे. पुरुष असतील त्याने दंडवत करावा, स्त्रिया असतील त्यांनी गुडघ्यावर दर्शन घ्यावं. पहिल्यांदा पाणी शिंपडण करावं आणि नंतर हळुवारमध्ये जावं. गुडघ्यापर्यंत, नाभीपर्यंत, शक्य झालं तर गळ्यापर्यंत जाऊ नका, वाहून जाल. हां, नाभी नाहीतर सांगितलं होतं समाधान महाराजांनी, असं नाही. साखळी धरून बघा, तिथे गंगेला प्रवाह जास्त असतो. नाभीपर्यंत जावं आणि पहिल्यांदा जिकडनं उगम पावली अगोदर तिकडे वंदन. पहिल्यांदा उगमस्थानाला एकच वंदन करावं, डुबकी मारावी. नंतर पूर्व दिशेच्या राऊळी भगवान परमात्म्याला मग आपण 3 डुबक्या माराव्या. कुळासाठी, स्वतःच्या उद्धारासाठी आणि कुल परंपरेसाठी.
मग आपल्या गोत्राला आठवायचं, कुळाला आठवायचं, आपल्या मातृपितृ देवत्यांना आठवायचं आणि स्नान करायचं. तिथे दुसरं डोक्यात येऊन द्यायचं. कांदे नाही, वांगे नाही, काहीच नाही, काहीच नाही. बरीच मंडळी मोबाईल घेऊन जातात गंगेमध्ये आणि सेल्फी चालू नसतो, व्हिडिओ कॉल चालू असतो. विठ्ठला विठ्ठला व्हिडिओ कॉल चालू असल्यानंतर खरं सांगा, स्नान कोणाचं होतंय? गंगेचं उभा आहे, व्हिडिओ कॉल करतोय घरी, म्हणजे त्याचं लक्ष गंगेतून कुठे आणि घरच्या माणसाचं लक्ष कुठे आहे? स्नान कोणाचं होतंय बघा. मग आता विठ्ठल विठ्ठल म्हणून व्हिडिओ कॉल करायचे नाही, फोटो काढायच्या नादात लागायचं नाही. फक्त आपण स्मरण करायचं भगवंताचं. जे जे स्तोत्रपाठ असतील ते तिथे म्हणून घ्यायचे. हे गंगा स्नान आहे, हे अपेक्षित आहे. मग आता हे तुम्हाला काही जमणार नाही, गंगेच्या तीराला जाता येणार नाही, पण आपल्या आपल्या घरामध्ये असणारी जे तीर्थ असतं तीच गंगा समजावी आणि त्या गंगा स्नानाने एकांत वासी गंगा स्नाने. बर, पुढचा नेम आहे आनंदाचा. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. भगवंताचं पूजन करावं. यथा देहे तथा देवे. आपल्याला देहाला जे जे लागतं ते ते देवाला द्यावं. मला सांगा प्रामाणिक पद्धतीने, आता तुम्हाला माझ्या असं सर्वांना काय होतंय? गरम होतंय, उन्हाचा उकाडा झालाय का नाही? होतंय का नाही? मग आपल्याला इथे जरी नाही पण घरी गेल्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये कूलर आहे का नाही, फॅन आहे का नाही, एसी आहे का नाही? आपल्या देवघरात काही बसवलंय का आपण? देवाला गरम होत नाही का? हा, ही अडचण आहे. उत्तर भारतामध्ये प्रत्येक देवघरामध्ये एसी बसवल्या. ते म्हणता नाही आमच्या देवाला गरम होतंय. निवृत्ती दादांना उटीच्या वारीपासून चंदनाची उटी का लावल्या जाते? कारण उष्णतेचा त्रास दादांना होऊ नये, याला पूजने म्हणायचं. जे जे मला अपेक्षित आहे ते ते माझ्या अधिष्ठानाला मी पूजलं पाहिजे. ही एक पूजा आहे. अजून एक पूजा आहे सांगतो. विठ्ठल विठ्ठल कर्माची पूजा हीच देवाची पूजा होते. म्हणजे कशी? जर मी गायनाचार्य झाला असेल, मला भगवंताने अनमोल असणारा स्वर जर प्राप्त करून दिला असेल, तर मी अखंड मरेपर्यंत भजन केलं पाहिजे. ही त्या सरस्वतीचं पूजनच आहे. हीच विष्णूची महापूजा. हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा, 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 अनुभव नाही. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा. महापूजा अनुभव नाही तुझा. हीच म्हणजे कुठली? पितरांची केली ती देवाची पूजा, गुरुची केली ती देवाची पूजा, कर्माची केली ती देवाची पूजा. उदाहरणार्थ कीर्तनावरून निघाले तुम्ही डोळस आहे, तुमच्या गाडीच्या लाईटमध्ये तुम्हाला रोडवर पडलेला भला मोठा 10 किलोचा दगड दिसला, हायवामधून पडलेला आहे मध्यभागावरती, तो तुम्हाला दिसला, तुम्ही तो टाळून चाललात. पण जर तुम्ही तो जर तुम्ही गाडी बाजूला घेतली आणि जर तो दगड तुम्ही जर रस्त्याच्या बाजूला ठेवत असाल, ती सुद्धा देवाची पूजा आहे. जर तुम्हाला अचानक काठीचा म्हणजे काटा दिसला रस्त्यामध्ये, तुम्ही डोळस आहे, तुम्हाला दिसलाय तो, पण तुम्ही न उचलता निघून गेला तर ती पूजा ठरत नाही. पण नकळत तुम्ही असा विचार केला मला दिसला म्हणून, जर माझ्या मागे एखादा आंधळा माणूस सुरदास मनुष्य आला जर त्याच्या पायाला भरला तर, म्हणून जर मी तो उचलून बाजूला ठेवत असेल तर ती सुद्धा देवाची पूजा ठरते. मी जर एखाद्यावर अनाकाल उपकार करत असेल, एखाद्याला भूक लागलेली असेल आणि माझ्याकडे एकच भाकर आहे पण मी अर्धी त्याला देत असेल आणि अर्धी मी खात असेल, ही सुद्धा देवाची पूजाच आहे. परोपकारामधली असणारी पूजा, धर्मामध्ये असणारी पूजा, देवदेशाच्या प्रती ठेवणारं हृदय, ही सुद्धा देवाची पूजा आहे. अशी देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या केल्या पाहिजे. तुळस ही पवित्र आहे. वैदिक सनातन हिंदू धर्मामध्ये 24 तास ऑक्सिजन देणारी तुळस आहे, पवित्र आहे, सौभाग्यवती आहेत.
यश ज्याला पाहिजे, यश संपदा, त्याने तुळशी मातेला स्तवन करावं. मोठ्या कथा आता सांगत नाही, फक्त गंगा ही मुख्य असल्याने आपण त्या गंगेवर भर दिला. म्हणून काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. मग महाराज पण एके भक्तीच्या साधर्म्य भावामध्ये साधना काळामध्ये शरीर सुद्धा खलु धर्म आहे, म्हणून त्या शरीराच्या संबंधाने काय नियम. दुसरं चरण, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, नेम इंद्रियांसी सारा, नेम इंद्रियांसी सारा, दुसरा, आनंदी जर राहायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं युक्त आहार, युक्त विहार, नियम इंद्रियासी सारण, असावे वासर निद्रा बहुभाषण. ज्याचा पोटावर ताबा तो सदा आनंद असतो महाराज. हां, जिभेवर ज्याचा ताबा नाही त्याचं सर्वच प्रकरण कठीण असतं. गुरुवर्य आदरणीय शांतिब्रह्म कुरेकर बाबा फार गोड सांगतात, जुन्या काळात लोकांना भूक लागल्यानंतर हॉटेल दिसायचं, आता हॉटेल दिसलं का भूक लागते. पोटभर जेवला काल परवा एक जण माझ्याबरोबर, लगेच म्हणतो घ्यायचं का ज्यूस, खायची का आईस्क्रीम. अरे म्हणलं लेका जाईल कुठं ते नेमकी, ते पोटामध्ये विकार तयार होतील ना त्याचे, एवढं एवढं पोटी एवढं कुठं खातो म्हणली. म्हणून युक्त आहार पाहिजे. युक्त म्हणजे काय, शाकाहारी तो पाहिजे. आहारामध्ये अनेक नियमावली, विरुद्ध आहार नसावा, शुद्ध सात्विक आहार असावा, ऋतूकालानुसार आहार असावा, जसा ऋतू तसं भोजन पाहिजे. वांग कुठल्याही काळात खाण्याला जमत नाही, ते फक्त डिसेंबर महिन्यात, म्हणजे ज्यावेळेस चंपाषष्ठी असते तोच. एवढं एकच सांगू का, वैदिक सनातन हिंदू धर्माच्या सण परंपरेनुसार जरी तुम्ही भोजन घेतलं तरी युक्त आहार विहार. बरं, युक्त आहार म्हणजे काय, काही खायचं नाही महाराज. तुम्ही जसं खाल तशी तुमची बुद्धी बनते, जसं पाणी प्याल तशी तुमची वाणी बनते. म्हणजे आहारावर बुद्धी म्हणले हो, मग सांगून गेलो, जैसे खावे अन्न तैसे जो होय त्याचे मन. महाराज म्हणजे हे प्रकरण काय, गुरुवर्यांच्या मुखातलं एक दृष्टांत सांगतो. एक ठिकाणी संन्याशाने भोजन केलं आणि भोजन केल्यानंतर घरी गेले, म्हणजे आश्रमामध्ये गेले, आणि शिष्यमंडळीने त्यांचे वस्त्र धुण्यासाठी काढले आणि त्याच्यामध्ये सोन्याचा चमचा निघाला. संन्यासी सोनं मेळ खाईना. शिष्यमंडळी म्हणले काय झालं रे, गुरुजींच्या कफनीमध्ये सोन्याचा चमचा नाही. म्हणले गुरुजी, म्हणले अरे मी कशाला आणू. म्हणले खरं आठवा, काल कुठे भोजन केलं. म्हणले आठवलं मला, गेलो होतो मी गणूरला. हां बरं, नाही नाही गणूरला शुद्ध आज, नाही नाही गणूर नको, गाव बदलून टाकू आपण. बरं गावच नाही घ्यायचं, चांदोड तालुक्यातलं निफाड तालुक्यातलं, उगाच कशाला सोयरे धायरे भेटतील मारतील मला. ऐका, हां सोन्याचा चमचा. म्हणले त्या ठिकाणी जेवलो होतो. संन्याशी रागाने गेले, म्हणले माय रात्री तुम्हाला भोजन दिलं. म्हणले हो. हा चमचा कशाला माझ्याबरोबर दिला. म्हणले महाराज मी नाही दिला, तुम्हीच भोजन केल्या
घेऊन गेलात. म्हणले असं होईलच कसं, सर्व संघाचा परित्याग केलेला आहे, कामिनी कांचनाचा आम्ही त्याग केलाय, नाही घेऊ शकत. म्हणले घेतला तुम्ही. म्हणले जाऊ दे, बाकीचे घरातले कुठे गेले? म्हणले 5 दिवस झाले तेव्हापासून दरोडा टाकायला गेले. म्हणले भोजन कोणाच्या घरातलं केलं होतं? चोराच्या घरातलं केलं होतं. फक्त चोराच्या घरातलं अन्न घालं तर सोन्याचा चमचा साधूच्या बरोबर आला. आपलं गणित आपण लावून घ्या. विठ्ठल 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 विठ्ठल. काल परवा झालेला पहलगामचा हल्ला सगळ्यांच्या कानावरती आहे, सगळ्यांना माहिती आहे, श्रुत आहे, विसरायचं कारण नाही, विसरायचंही नाही. तुम्ही हिंदू आहात का म्हणून गोळ्या घातल्या, त्याचं एकमेव कारण फक्त आहार चांगला नाही त्या लोकांचा. काय चांगला नाही? आहार चांगला नाही. आणि आपली हिंदू प्रत्येक गोष्टीमध्ये सहनशील आहे. आमचा आहार शुद्ध आहे. आहारावर फार अवलंबून आहे महाराज. आमची संस्कृती म्हणजे कशी महाराज? सहज भूक लागले जेवण करावे ती प्रकृती आहे, पोटापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण तुम्हाला सांगतो आपल्या ताटातला घास सुद्धा दुसऱ्याला भरवणं ही हिंदूंची संस्कृती. लक्षात ठेवा. विठ्ठल 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 विठ्ठल. साधन कालामध्ये योग अभ्यास असू द्या, ज्ञान असू द्या, काही असू द्या, त्याच्यामध्ये युक्त आहार पाहिजे, युक्त विहार. विहार म्हणजे फिरणं, योग्य ठिकाणी जावं. प्रतापगडाला जा, रायगडी जा, पन्हाळ्याला जा, कधीतरी राजस्थानला जर गेले तर चित्तोडगडी जा, उदयपूर जा. का जिथे नरशार्दूलांच्या पदस्पर्श झालेत, जिथे तलवारी घुमल्यात हिंदूंच्या, त्या इतिहासाला स्पर्श करून आल्यानंतर आपल्यामधला सुद्धा वीर जिवंत होईल अशा ठिकाणी जा. पण जिथे जाऊन अंतकरण शृंगारित होईल आणि पाप करावं वाटेल तिथे जाऊ नका. विठ्ठल विठ्ठल. म्हणून युक्त विहार पाहिजे, युक्त आहार विहार. नियम इंद्रियाशी सार, इंद्रिय सैराट नसावी, इंद्रियांच्या ठिकाणी बंधन असावं. भूक लागली का जेवण करायचं, आली आठवण का तंबाखू खायचे, असं नसतात इंद्रिय. इंद्रियाला बंधन पाहिजे, इंद्रियाला कंट्रोल पाहिजे, जितेंद्रिय पाहिजे. इंद्रियाच्या ठिकाणी कोण माणूस हुशार मला सांगा? कोण ड्रायव्हर हुशार? ज्याच्या गाडी ताब्यात येतो का जो गाडीच्या ताब्यात येतो? ड्रायव्हर मंडळी बोला. गाडी चालवतोय ड्रायव्हर, ज्याच्या ताब्यामध्ये गाडी आहे तो हुशार का जो गाडीच्या ताब्यात गेला तो? हा, नाहीतर बातमी येते वाहन चालकाचा संयम सुटल्याने, कंट्रोल सुटल्याने नको तो अपघाताला सामोरे जावं लागलं. तसंच इंद्रियाचं बंधन सुटलं का अपघात होतो. बर, म्हणून नियम इंद्रियाशी सार नसावे. बासर निद्रा बहुभाषण, निद्रा बासर नसावी. भाषण गोड असव साचा निमवाळ, मिथुले आणि रसाळ. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, परतत्व स्पर्शी बोलावं, गोड बोलावं. ते साधन कालामध्ये आनंद देणारं असतं. मग हे 2 उपाय केल्यानंतर काय होतं? म्हणले परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण भाव या जतन, हे उपाय लाभाचे. हे जे वरती मी 2 उपाय सांगितले, हे परमार्थ नावाचं महाधन तुम्हाला जोडी करण्यासाठी ऐशी जोडी करा, नाम कंठे धरा. ही भूमिका तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होईल. आणि ही भूमिका एकदा प्राप्त झाली का देहभाव सुद्धा तुमच्या ठिकाणी ठेवायचा नाही, तो देवाच्या ठिकाणी समर्पित केला का आनंदाचा सिद्धांत तुमच्या हातात शेवट. देह समर्पिजे देवा, समर्पिजे देवा. काही जण घ्यावा होईल आघावा. पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली राणेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज.
हर हर महादेव देव शंभो काशी विश्वनाथ शंभो हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ हर 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 महादेव शंभो काशी विश्वनाथ हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ हर 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 महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे समर्पित भाव म्हणजे काय तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी याला म्हणायचं देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आगवा तुका म्हणे आनंदयुक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावे वासर निद्रा बहुभाषण आनंदाचा सिद्धांत काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगासन या न्यायानुसार आनंदाचं भरतं ह्या तीर्थयात्रेला येणं अपेक्षित असतं. पावसाने फार कठीण प्रकरण केलंय सध्या. तो काय करतोय माहिती आहे का? मी त्याचं निरीक्षण केलं असं का झालं ते. भारताने पाकिस्तानावर केलं आक्रमण आणि आपल्या सैन्यांच्या ज्या गोळ्या राहून गेल्या सुटायच्या बंधन युद्ध झालं नाही ना त्याच्यामुळे पावसाच्या रूपाने गोळ्या पडतात. लक्षात ठेवा हा भारत आहे महाराज. या भारत भूमध्ये ह्या धरेमध्ये नरशार्दूल थांबतोय. ऐका आपण तीर्थयात्रा करत असताना 12 ज्योतिर्लिंग, सप्त समुद्र, त्याच्यामध्ये सप्त गंगा, त्यानंतर 12 मल्हार, अष्टविनायक आणि सप्त मोक्षपुऱ्या अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावती चैव सप्तता मोक्षदायिका याची तीर्थयात्रा करावी. आणि त्याच्यामध्ये ह्या तीर्थयात्रेला आपल्या घरातच आठवायचं असेल तर सौराष्ट्रीय सोमनाथंच श्रीशैल्य मल्लिकार्जुनम उज्जैन्या महाकालमं कालममलेश्वरम परल्यावैद्यनाथंच डांकिन्या भीमाशंकरम सेतुबंधेतु रामेशम नागेशम दारुकामणि वाराणस्यात विश्वेशम त्र्यंबकम गौतमी तटे हिमालयतु केदारम कृष्णेचम शिवलयितानि ज्योतिर्लिंगानि सायं पातना पटेनरा सप्त जन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति किंवा सत्य ज्योतिर्लिंग 12 प्रातकाळी स्मरण करा कोटी कुळे उद्धरा भवहातरा बाप वाराणसी विश्वनाथ मोक्षदाता तो समर्थ पूर्विलांतरीचा अर्थ सोमनाथ सोरटी ओमकार ममलेश्वर शेतबंध रामेश्वर भीमाउग्मी भीमाशंकर कृष्णेश्वर वेरुळी त्र्यंबक हा तीर्थराज पूर्विलांतरीचे काज त्याही तेजाऊनी तेज महाकाळ उज्जैनी दुजे कैलास भुवन श्रीशैल्य मल्लिकार्जुन वाचे स्मरता धन्य धन्यानुपम शत्रते किंवा भद्री केदार उत्तरे वाचे स्मरता बहातरे ध्यानी धरिता वृत्तीनुरे निज निच्छल दासाची नरहरी म्हणे जन्मा यावे शुद्ध सत्व प्रेम भावे नित्य हरी गुण गावे मालो जपे सर्वदा सत्य ज्योतिर्लिंग 12 प्रातकाळी स्मरण करा कोटी कुळे उद्धरा भवहातरा बापव. आपल्या घराघरामध्ये सुद्धा ज्यांना वय झालंय आता जाता येत नाही त्याने फक्त नित्य ध्यान केलं. याच्या पलीकडे सांगू का हे काहीच नाही जमलं आणि एखाद्याचं गंगापूजन असलं आणि त्या गंगापूजनामध्ये फक्त सकाळपासून कीर्तनापर्यंत पंक्ती वाढून देईपर्यंत जरी आनंद लुटला तरी तुमची तीर्थयात्रा झाली एवढं सांगतो थांबतो. करविली तैशी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे कोणा कारणे हे झाली निर्माण देवाचे कारण देव जाणे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संतीनो अंगभूतयुक्तीनो हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेची पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. उपस्थित सर्व साऊंड सिस्टीम मंडप आयोजक नियोजक अन्नदाते पंक्तीदार आणि तिघही बरं का आता सीताई ताराई आणि मंदाई या तिघीही आणि आमचे आदरणीय हरिभाऊ असतील आदरणीय आमचे नारायण भाऊ असतील आणि आदरणीय आमचे रामदास दादा असतील तिघं बंधू तिघी सर्व त्या जावा आनंद वाटतो. काय नावं ठेवले त्यांच्या जुन्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी अशा जावांच्या नावं चंद्रभागा यमुना गंगा असे नावं अलीकडलं मी पाडलंच नाही कशाला असता तुम्ही. त्यांना वाटलं नवीन महिलाला यात नवीन पान काढतो वेळ संपली नाही तर काढलं असतं. जाऊ द्या कठीण प्रकरणे वेळ झाली. या ठिकाणी उपस्थित हरिभक्त परायण नितीन महाराज या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनाही वंदन करतो. त्यानंतर आपण सर्वच या ठिकाणी अजिबात वेळ घालवायचा नाही. यानंतर लगेच आता आरतीसुद्धा आता झालं आहे तुमचं सगळं पूजन त्यामुळे जय विठ्ठल झालं का लगेच उठायच्या आणि लगेच पंक्ती धरायच्या. तुमचे पाहुणचारसुद्धा जेवणानंतर वरांड्यात पाऊस आल्यानंतर येणार नाही काळजी नका करू लगेच पण नंतर करा. एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. हरी तुकाराम तुकाराम